फक्त एका दिवसात तब्बल 17% घसरलेला आयटी शेअर, गुंतवणूकदाराचे कोट्यवधी रुपये काही तासातच बुडाले. पण हा अपघात होता का, की कंपनीने स्वतःच दिलेला मोठा इशारा? केपीआयटी टेक्नॉलॉजीजमध्ये नेमकं काय घडलं? आणि आता टाटा एलेक्सी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि एल टी टी एस यासारख्या कंपन्यांवरही धोका आहे का? आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज संपूर्ण बाजारात सर्वाधिक चर्चेत राहिलेला तो म्हणजे केपीआयटी टेक्नॉलॉजीज. एका दिवसात शेअर तब्बल 17% पेक्षा जास्त कोसळला. विशेष म्हणजे हा शेअर आधीच आपल्या उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात खाली आला होता. त्यात पुन्हा एवढी मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. अनेक गुंतवणूकदाराच्या मनात प्रश्न निर्माण झाला, फ्लोअर सर्किट लागल्यानंतरही शेअर पुन्हा का घसरला? याचं कारण म्हणजे केपीआयटी टेक्नॉलॉजीज हा एफ-एन-ओ अर्थात फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड होणारा शेअर आहे. अशा शेअरमध्ये निश्चित 5% किंवा 10% सर्किट लिमिट नसते. थोड्या वेळासाठी ट्रेडिंग थांबू शकते, पण पुन्हा सुरू झाल्यावर शेअर आणखी खाली जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कंपनीने अजूनही क्वार्टर निकाल जाहीर केलेले नाहीत. मात्र निकालापूर्वीच कंपनीने आपल्या व्यवसायाबद्दल महत्त्वाचं अपडेट दिलं. यामध्ये कंपनीने फायनान्शियल 27च्या पहिल्या सहामाहीबाबत अत्यंत सावध भूमिका घेतली. याच अपडेटमुळे बाजारात मोठी भीती निर्माण झाली. पहिला क्वार्टरमध्ये महसूल म्हणजे रेव्हेन्यूमध्ये घट होण्याची शक्यता. तर कंपनीने काही 5 मोठे इशारे दिले. पहिला, क्वार्टरमध्ये महसूल म्हणजे रेव्हेन्यूमध्ये घट होण्याची शक्यता. दुसरा, ऑपरेटिंग मार्जिन आणि प्रॉफिट मार्जिन दोन्हीवर दबाव राहणार. तिसरा, फक्त क्वार्टर नाही तर क्वार्टर 2 देखील आव्हानात्मक राहणार. चौथा, फायनान्शियल 27च्या पहिल्या 6 महिन्यात मोठी सुधारणा अपेक्षित नाही. आणि पाचवा, कंपनीच्या मते परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्षाच्या शेवटी म्हणजे क्वार्टर 4 मध्ये दिसू शकते. अनेकांना वाटतं केपीआयटी ही टी-सी-एस किंवा इन्फोसिस सारखी आय टी कंपनी आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही. केपीआयटी टेक्नॉलॉजी मुख्यतः ऑटोमोटिव्ह, सॉफ्टवेअर आणि व्हेइकल इंजिनिअरिंग सोल्युशन या क्षेत्रात काम करते. इलेक्ट्रिक व्हेइकल सॉफ्टवेअर, एडीएस, कनेक्टेड कार्स, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, व्हेइकल इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग यामध्ये ही कंपनी जगभरातील वाहन उत्पादकांना सेवा देते. केपीआयटीचे प्रमुख ग्राहक म्हणजे BMW, व्हॉल्क्सवॅगन, मर्सिडीज, होंडा, रेनॉल्ड्स, जॅग्वार यासारख्या जागतिक वाहन कंपन्या. पण सध्या युरोपमधील ऑटो उद्योगावर आर्थिक दबाव वाढत आहे. त्यामुळे या कंपन्या संशोधन आणि नवीन प्रकल्पावरही खर्च कमी करत आहे. याचा थेट परिणाम केपीआयटीच्या नवीन ऑर्डर्सवर होत आहे. विशेष म्हणजे केपीआयटीच्या एकूण महसुलात BMWचा मोठा वाटा आहे आणि BMWने अलीकडेच आपला खर्च कमी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे केपीआयटीला मिळणाऱ्या प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. कंपनीच्या अपडेटनंतर अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसने आपले अंदाज कमी केले. काहींनी टार्गेट प्राइस कमी केला तर काहींनी रेटिंग देखील डाऊनग्रेड केला. यामुळे संस्थापक गुंतवणूकदारांमध्ये सावध भूमिका दिसून आली. केपीआयटीमधील घसरणीचा परिणाम इतर कंपन्यांवरही झाला. तसेच टाटा एलेक्सीमध्ये मोठी घसरण झाली. टाटा टेक्नॉलॉजीज देखील दबावाखाली राहिला. एल-टी-टी-एसच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. कारण गुंतवणूकदारांना आता प्रश्न पडला आहे, ही समस्या फक्त केपीआयटी पुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग आय-टी क्षेत्रात दबाव वाढताना दिसत आहे. आता सर्वात महत्त्वाचं असेल क्वार्टर 1चे प्रत्यक्ष निकाल. त्यानंतर टाटा एलेक्सी, टाटा टेक्नॉलॉजीज, एल-टी-टी-एस आणि इतर इंजिनिअरिंग आय-टी कंपन्यांचे बिझनेस अपडेट. जर या कंपन्यांनीही अशीच सावध भूमिका घेतली तर संपूर्ण सेक्टरमध्ये दबाव वाढू शकतो. मात्र जर त्यांचे निकाल मजबूत आले तर ही समस्या केवळ केपीआयटी पुरती मर्यादित असल्याचं स्पष्ट होईल. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर सारांश सांगायचं झालं तर केपीआयटी टेक्नॉलॉजीजमधील घसरण ही केवळ एका दिवसाची घबराट नव्हती. त्या कंपनीने स्वतःच दिलेल्या कमकुवत बिझनेस आउटलुकमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. आता पुढील काही आठवडे इंजिनिअरिंग आणि ऑटोमोटिव्ह आय-टी सेक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून या सेक्टरमध्ये प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत